नमस्कार, मी विक्रांत शिंदे. आपण पाहताय पुढारी न्यूज. आज 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा गौरव दिन. खरं तर आजचा दिवस आपण साजरा करतोय. कोणत्याही भाषेविषयी बोलताना त्या भाषेसाठी त्या भाषेतलं साहित्य फार महत्त्वाचं असतं. आपण सामान्यपणे असं म्हणतो की मराठी तरुण, मराठी मुलं साहित्य वाचत नाहीत, कविता वाचत नाहीत, पुस्तकांचा आणि त्यांचा संबंध हा कमी होत चाललाय, लळा कमी होत चाललाय. असं नाही आहे. हे सिद्ध केलं 4 मुलांनी. त्यांनी कवितेचा एक कार्यक्रम सुरू केला आणि आत्तापर्यंत 31 प्रयोग झालेत आणि जवळपास सगळे प्रयोग हाऊसफुल झालेले, जवळपास हाऊसफुल झालेले आहेत असं ते कायम म्हणतात. आपल्यासोबत आहेत अक्षर तुझेच आहेची टीम. आपण त्या सगळ्यांचं आधी स्वागत करूया. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. आता तुमची नावं सगळ्यांना माहिती आहेत, वेगळी काही सांगायला नको. आणि सुरुवातीला फक्त एक विनंती करतो की आपण बोलताना अरे तुरेच बोलूया एकमेकांशी. आपण समवयीन आहोत, छान कार्यक्रम करूया. सुरुवातीला आधी या कार्यक्रमाविषयी थोडं बोलूया. अक्षर तुझेच आहे. अपूर्व, तुझ्यापासून सुरुवात करूया कार्यक्रमाविषयी थोडं तुमच्या. खरं तर अक्षर तुझेच आहे हा मराठी स्वरचित कवितांचा बहारदार कार्यक्रम आहे. आणि हा स्वरचित आहे म्हणजे याच्यातली प्रत्येक कविता, प्रत्येक गाणं हे आम्ही स्वतः कंपोज केलेलं आहे, आम्ही स्वतः लिहिलेलं आहे. आणि मराठी भाषेमध्ये एक पूर्वीपासून एक पारंपरिकता चालत होती की नमस्कार रसिक श्रोते हो वगैरे अशी एक काय म्हणतात एक पद्धत होती. ती पद्धत कुठेतरी तोडून एका पद्धतीचं एक सहजता त्या कार्यक्रमात यावी, तो साचा तोडावा आणि कार्यक्रम असा करावा की जो सर्वसामान्यांपर्यंत म्हणजे ज्याला कवितेत रस नाही आहे अशांना सुद्धा हा कार्यक्रम ऐकून मराठी कवितेमध्ये आवड निर्माण होईल. आणि आम्ही नेहमी म्हणत असतो की आमचा कार्यक्रम हा म्हणजे बरेच जण म्हणतात की मराठी भाषेत खूप चांगला कार्यक्रम वगैरे. आम्ही हे मानतो की हा मराठी भाषेतला किती चांगला कार्यक्रम आहे, किती चांगल्या कवितांचा कार्यक्रम आहे हे आम्हाला माहिती नाही, पण आमचा कार्यक्रम हा मराठी कवितेचा उंबरा आहे. आम्हाला ओलांडून लोक आमच्यापेक्षा अजून चांगले कवी वाचतील, ऐकतील, त्यांना कवितेची ओढ लागेल. आणि ते असं करत 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 कुठेतरी संत साहित्यापर्यंत जी महाराष्ट्राची परंपरा आहे तिथपर्यंत पोहोचतील. असाच आमचा फक्त हाच अक्षर तुझे जायचा आमचा उद्देश आहे. क्या बात आहे. अविनाश, आत्ता अपूर्व बोलताना एक म्हणाला की ज्यांना कवितेत अगदी रस नाहीये त्यांना सुद्धा हा कार्यक्रम आवडावा. याच हेतूनं कवितेसोबत संगीताची जोड तुम्ही कार्यक्रमाला दिली असं म्हणायचं का आपण? राग पण आहे आपल्यासोबत. राग म्युझिकचं पूर्ण डिपार्टमेंट त्यांच्या कार्यक्रमाचं सांभाळतो. अविनाश, खरं तर काय असतं की कविता आपण सादर करतो म्हणजे त्या कवितेमधले शब्द वगैरे आपण ऐकतो, पण जेव्हा कवितेला संगीताची जोड दिली जाते तेव्हा नेमका कवितेमधला भाव काय आहे हेही सुद्धा समजायला मदत होते. आणि कसं असतं की जे ऐकायला छान वाटतं ते चालतं पण आणि मनाला भिडायला पण सोपं जातं. तर अक्षर तुझेच याच्या माध्यमातून म्हणजे जेव्हा आम्हाला रसिक नंतर भेटतात तर तेव्हा फक्त हे सांगत नाहीत की तुम्ही छान लिहिलेलं पण आहे, तुम्ही छान गाता पण, तुमचा छान आवाज पण आहे आणि त्यामुळेच कदाचित ते आम्हाला जास्त भावलं जात आहे. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सांगीतिक जोड जी काही कवितेला दिलेली आहे ती सुद्धा आम्हाला खूप मदतगार ठरते आणि त्यामुळे सुद्धा रसिकांना जोडण्यासाठी ते आम्हाला खूप त्याची मदत होते. आपल्यासोबत सारंग आणि नैनेश आहेत, त्या दोघांशी पण बोलूया. कार्यक्रमाविषयी म्हणजे आता 31 प्रयोग झालेत, सगळे प्रयोग जवळपास हाऊसफुल झालेत असं तुम्ही म्हणता. त्यानंतर ह्याचे सगळे इंटरव्ह्यूज होत आहेत म्हणजे बऱ्याच चॅनलवर झाले, यूट्यूबला तुमचे पॉडकास्ट झाले, प्रत्येकाच्या वैयक्तिक मुलाखती वगैरे झाल्या. काय वाटतं, कार्यक्रम इतका छान होतोय हा सगळा विचार केला होता सारंग? मला वाटतं की 23 नोव्हेंबर 2023 रोजी आमचा पहिला प्रयोग झाला होता अक्षर तुझेच आहे. एक सेकंड. 18 नोव्हेंबर 2023 रोजी अक्षर तुझेच आहेचा आमचा पहिला प्रयोग झाला होता कुर्ल्यात. आणि तो 60 लोकांची आसन क्षमता असलेल्या हॉलमध्ये झाला होता. आणि तो लगेच हाऊसफुल झाला. आम्ही तो पोस्ट केला सोशल मीडियावर आणि आमच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांनी तो लगेच हाऊसफुल करून टाकला. आम्ही लगेच त्याच दिवशी त्या प्रयोगानंतर दुसरा प्रयोग त्याच ठिकाणी केला, तो सुद्धा हाऊसफुल झाला. आणि अशा पद्धतीने 2023 मध्ये आमचे पहिले 2 प्रयोग मुंबईत कुर्ल्यात झाले अक्षर तुझेच आहेचे. आणि त्यानंतर मग थोडासा एक गॅप पडला कारण आम्हाला वाटत होतं की अपूर्व आहे, नैनेश आहे, मी आहे, पण अजून एक चाक हवंय. अच्छा, या रथाला अगदी असं बेफाम दौडवण्यासाठी एक चाक हवंय.
आणि 2024मध्ये डिसेंबरमध्ये आम्हाला अविनाश जॉईन झाला आणि त्यानंतर मग अक्षरच्या रथाची जी घोडदौड आहे ती अखंड सुरू आहे. आमचे 31 प्रयोग आतापर्यंत जवळजवळ हाऊसफुल झालेत आणि रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय आणि खूप मस्त वाटतंय. क्या बात आहे. नैनेश, आता हा सगळा प्रवास सांगितला सारंगने, काय वाटतं या प्रवासाकडे मागे वळून बघताना? खूप छान वाटतंय मागे वळून बघताना आणि आम्ही खरंच एवढा विचार नव्हता केला की पुढारी न्यूज चॅनलपर्यंत आम्ही येऊ. आणि सगळं मी तुला सांगतो की लोकांच्या प्रेमापोटी आणि लोकांचं मराठी कवितेवर असलेल्या प्रेमापोटी हे सगळं घडतंय आमच्यासोबत असं वाटतं, असं मला वाटतं. आणि मला वाटतं की मागे वळून बघण्यासाठी आमच्याकडे तितकं जास्त काही नाही आता तरी. 31 प्रयोगच 31 प्रयोगात झाले. पुढे बघण्यासाठी खूप काही आहे. क्या बात आहे. आणि हे महत्वाचं आहे हा बोलला की हे आमच्यावर किती प्रेम करतात लोक हा विषय नाहीये इथं. लोक मुळात मराठी कवितेवर प्रेम करतात, त्यांना मराठी कविता आवडतात, मराठी भाषेशी लळा आहे. त्यांना असंही वाटतं की जे आपल्या वयाचे मुलं आहेत त्यांना आवडतेच, पण बरेच जे वयस्कर लोक आहेत त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी ऐकलं पाहिजे हे जे आपण ऐकलंय. आणि त्यांचा पण त्या उद्देशाने सुद्धा ते आमच्या प्रयोगापर्यंत येतात. आणि दुसरं म्हणजे हे स्वप्नवत आहे का किंवा असं नाही आहे. मुळात हे असं म्हणतात की तुम्ही हे आम्ही बघितलेलंच आहे की हे असं व्हायला पाहिजे आणि ते घडतंय आणि आम्ही त्याच्यासाठी आमच्या परीने प्रचंड मेहनत पण करतोय. जे याच्यासाठी करायला लागतं ते सगळं करतोय. तुमच्यासारखी सगळी लोक, न्यूज मीडिया असेल, इन्फ्लुएन्सर्स असतील, क्रिएटर्स असतील आणि आमचा रसिक वर्ग असेल, हा सुद्धा आमच्यासाठी स्वतःहून हे काम करतोय की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे असं आहे की जर एखादा व्यक्ती आमच्या कार्यक्रमाला आला आणि त्याला असं वाटतं की पुढच्या वेळेस अजून मी माझे 2 जण कसे घेऊन जाऊ, माझ्या आई वडिलांनी हा ऐकला पाहिजे. आता एक मुलगा काल आम्हाला प्रयोगात भेटला घनसोलीला प्रयोगानंतर, तर तो आम्हाला म्हटला की तुमचा प्रयोग नाशिकला कधी आहे. म्हटलं का, तू नाशिकचा आहे का? तो म्हटला हो, पण मी मुंबईत असतो, पण मला माझ्या आई वडिलांना तुमच्या प्रयोगाला पाठवायचं. मला वाटतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट की लोकांना वाटतं की अरे आपल्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा हे बघितलं पाहिजे. हे खूपच महत्वाचं आहे. हे मी स्वतः करतोय, म्हणजे मी माझ्या घरातल्यांनाही सांगतोय, आमच्या ऑफिसमध्ये मी सगळ्यांना सांगून ठेवलंय की जेव्हा जमेल तेव्हा जाऊन प्रयोग बघा, फारच भारी कार्यक्रम आहे. थोडं आपण आता मराठी भाषेकडे येऊया. मराठी भाषेविषयी बोलताना आत्ताची मराठी भाषेची स्थिती बघून नेमकं तुमच्या सगळ्यांचं मत काय ते थोडक्यात आपण समजून घेऊया. तुझ्यापासूनच सुरू करू अपूर्व. मला असं वाटतं की जे आपण म्हणतो की मराठी भाषा संपत चालली वगैरे, मला वाटतं की असं काही नाही आहे. खरं तर हे कदाचित आपल्याला आपण मेट्रो सिटीजमध्ये प्रकर्षाने जाणवू शकतं कारण आपल्याला कानावर पडत नाही. पण मराठी भाषा ही शहरांमुळे कधीच जिवंत नव्हती, ती नसणार आहे. मराठी भाषा ही तिच्या बोलीभाषेंमुळे, गावखेड्यातल्या लोकांमुळे आणि जो ग्रामीण भागातला वर्ग आहे, म्हणजे मला तर आमच्या गावांमध्ये वगैरे वाटतं की कुठल्याही धर्माचा माणूस असू द्या तो मराठीच बोलतो. म्हणजे हे जे आहे ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे आमची जी पिढी आहे, आपली जी पिढी आहे, म्हणजे आपली पिढी आता शहरांमध्ये येते. आपलं कुठेतरी एवढंच कदाचित चुकतं आहे की आपल्याला बऱ्याच जणांना म्हणजे आपल्यातली बरीच जणं खूप प्रेमही करतात, ते बोलतातच प्रकर्षाने मराठी, पण बऱ्याच जणांना ते कूल वाटत नाही मराठीत बोलायला किंवा हिंदीत बोलायला, इंग्रजीत बोलायला कूल वाटतं. मला असं वाटतं की व्यक्तिमत्वामध्ये तुमची जर मातृभाषा जर त्याच्यामध्ये जर तुम्ही संवाद केला तर तुम्ही जास्त प्रभावी आपलं म्हणणं मांडू शकतात. आणि आत्ता म्हणूनच जेवढ्या पण रिजनल भाषा आहेत त्यातले क्रिएटर्स असतील, त्यातली लोक असतील, त्यात संवाद करणारे असतील, हे आता नवीन ट्रेंड सेट करतात. तसंच आमचं सुद्धा आहे. अविनाश, हाच प्रश्न तुला विचारतो, फक्त थोडंसं त्यात ॲड ऑन करतो. सोशल मीडियामुळं मराठी भाषेला फायदा होतो, म्हणजे कोणत्याही भाषेला फायदा होतोय का नुकसान होतंय असं वाटतंय? खरं तर पहिला प्रश्न त्यावर मी थोडंसं आधी फोकस करतो की मुळात असं म्हटलं जातं की मराठी भाषा संपत चालली आहे किंवा ते तर मला फारच कळतच नाही की या विशिष्ट व्यक्तीचा किंवा या विशिष्ट संघटनेचा अपमान झाला की महाराष्ट्राचा आणि मराठीचा अपमान होतो असंही काही गृहीत धरलं जातं. म्हणजे हे तर गमतीचाच भाग झाला. पण मुळात काय, आपल्याला जेवढं आपण घरात बसून मराठीबद्दल विचार करू ना तेवढं ती व्यापकता आपल्या विचारामध्ये कधीच येणार नाही. आज आम्ही प्रयोग करत आहोत, प्रयोगादरम्यान प्रयोगानंतर आम्हाला जे रसिक भेटतात तेव्हा आम्ही हे प्रकर्षाने आणि
म्हणजे ठामपणे सांगूच शकतो की काही मराठीला धोका नाहीये, आपल्याला पोहोचायला फक्त उशीर आहे. आणि आपण ज्या प्रकर्षाने किंवा ज्या उमेदीने पोहोचू तेव्हा आपल्याला कळेल की मराठी भाषा जिवंत आहे, फक्त आपण तिथपर्यंत त्या काठापर्यंत पोहोचलेलो नाही आहोत. आणि आपण ज्या पद्धतीने तिथे पोहोचू, आपली भाषा घेऊन जाऊ, तर समोरच्याला सुद्धा हे छान वाटतं की अरे माझ्या भाषेमध्ये एवढं काही आहे हे मला माहितीच नव्हतं. आणि तोही त्याच जाणीवेने आपल्याला भेटतो आणि मग तोही त्याचा आनंद व्यक्त करतो की अरे एवढं तुम्ही छान लिहिता. म्हणजे नंतरही रसिक जेव्हा भेटतात आम्हाला ते सांगतात की अरे आम्ही आत्तापर्यंत ज्या कविता ऐकल्या, संमेलनं अटेंड केली, हे काहीतरी वेगळं आहे तुम्ही सादर करता. खरं तर आम्ही काही वेगळं सादर करत नाही, ही गोडीच आपल्या भाषेची आहे. फक्त ही गोडी आम्ही दाखवण्याचं काम करत आहोत की भाषा अशी सुद्धा आहे, फक्त त्याला आपण जपलं पाहिजे, जाणलं पाहिजे. भाषा गोडच आहे आपली. त्यामध्ये सोशल मीडियाचा जो बोल का ज्ञानेश्वर महाराजांना एकाने प्रश्न केला होता, अशी आख्यायिका आहे की तुम्ही इतका मोठा ग्रंथ लिहिला, गीतेवरती तुम्ही गीतेवरती इतका मोठा ग्रंथ लिहिला, मग तो तुम्ही संस्कृतमध्ये किंवा इतर याच्यात का नाही लिहिला, तुम्ही मराठीतच का लिहिला? तर त्यात संत ज्ञानेश्वर महाराज माऊली असं म्हणतात की माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके. म्हणजे मला हा आत्मविश्वास आहे की माझी मराठी भाषा इतकी गोड आहे की हा ग्रंथ, हे मी जे लिहिलेलं, हा जो विचार आहे, हे जे साहित्य आहे, ते अशा पद्धतीने विरघळेल की कुणाला कळणार सुद्धा नाही, इतकी गोडी माझ्या मराठी भाषेमध्ये. सोशल मीडियाचा प्रश्न मी ऍड केला होता, तो अशासाठी अपूर्वने मगाशी क्रिएटर्सचा वगैरे उल्लेख केला. आणि शिवाय तुमच्या पण शोची जी प्रसिद्धी म्हणजे माध्यमं वगैरे, आम्ही तर आत्ता तुमच्या मुलाखती वगैरे घेतो, याआधी तुम्ही सोशल मीडियावरच पोहोचलात की लोकांपर्यंत. खरं तर सोशल मीडियामुळे आपल्या भाषेला धोका निर्माण होणं वगैरे मला तरी नाही वाटत, कारण मी मराठी कविता घेऊनच सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचलेलो आहे. आणि आम्ही सुद्धा सगळे म्हणजे जेव्हा आम्ही पेज सुरू केलं, अक्षर तुझेच आहे, आणि फार तर काय होतं की वैयक्तिक पेजवर जेवढा कंटेंट येतो किंवा आम्ही वैयक्तिक पेजवर जेवढे ॲक्टिव्ह असतो तेवढं म्हणजे आमचं सोशल मीडियाचं काम सगळं नैनेश बघतो. त्यामुळे आम्हाला 2-3 जणांना तेवढं काही तिकडचं माहिती नसतं की नेमकं त्या पेजवर काय ॲक्टिव्हिटी चालू आहेत. पण त्या पेजचे कधी 25,000 फॉलोअर झाले आम्हाला सुद्धा कळलं नाही. तर आपण कुठल्या भाषेमध्ये पोहोचवतोय किंवा कसं पोहोचवतोय यापेक्षा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून काय पोहोचवत आहोत आणि ते समोरची व्यक्ती किंवा समोरचा जो वर्ग आहे तो कंटेंट कुठल्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात करून घेत आहे किंवा आपल्या जीवनाशी त्याला लागू करून घेत आहे ते खूप डिपेंड करतं. त्यामुळे हे तर खरं तर मी तर म्हणेल की सोशल मीडिया आपल्यासाठी एक वरदानच आहे आपली भाषा पोहोचवण्याचं. म्हणजे अपूर्व कायम सांगत असतो की जेव्हा तुकाराम महाराज जर असले असते किंवा तुकाराम महाराजांच्या काळामध्ये जर सोशल मीडिया असली असती तर त्यांनी सुद्धा अभंगाची रील बनवले असते आणि ती खूप व्हायरल झाले असते. त्यांना प्रसिद्धीची हाव नव्हती, हा वेगळा प्रश्न. विचार तर सोशल मीडिया हे आपल्यासाठी वरदान आहे आणि आपल्या भाषा पोहोचवण्यासाठी जर आपल्याला एवढं मोठं साधन मिळालं असेल तर त्याचा उपयुक्ततेनं वापर आपण केला पाहिजे असं मला वाटतं. आणि अजून एक छोटासाच मुद्दा सोशल मीडियाच्या याने हे करतो की आम्हालाही आधी असं वाटायचं की आम्ही जर हिंदीत लिहायला लागू किंवा आम्ही इतर भाषेमध्ये जर लिहायला लागू, प्रकर्षाने हिंदीमध्ये, तर आपल्याला खूप मोठा ऑडियन्स मिळेल, आपण राष्ट्रीय पातळीपर्यंत काम करू शकतो आणि मराठीला कसं कुणी ऐकणारा रसिक वर्ग नाही वगैरे असं आम्हाला वाटायचं. मर्यादित आहे. पण मी कुठेतरी एक सर्वे वाचलेला होता की मराठी रसिक जे इंटरनेट युजर्स आहेत किंवा जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत हे 24 मिलियन आहेत. तर तेव्हा माझ्या मनात विचार आला की यार मग इतका वर्ग असल्यानंतर आपण का दुसऱ्या भाषेत जायचं? म्हणजे एखाद्या 2-3 देशाची लोकसंख्या आहे ती, याच्यातला आपल्याला 10% पण वर्ग जर मिळाला तर आपला कार्यक्रम असेल, आपला विचार असेल तो खूप चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो. म्हणून जे पण हे बघत आहेत, जे पण कॉन्टेंट क्रिएटर्स असतील, कवी असतील, फक्त दुसऱ्या भाषेमध्ये खूप चांगली रीच आहे आणि म्हणून आपण तो कॉन्टेंट करतोय, तर असं करू नका. मराठी भाषेला अशा पद्धतीने आपण काम करू की बाकीच्या भाषांमध्ये त्याचं भाषांतर होऊन मग ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे किंवा ते ऐकलं पाहिजे. आणि तुकाराम महाराजांचं पण किंवा संत साहित्याचं तेच झालंय की ग्रँट यांनी अख्खं तुकाराम गाथा ही भाषांतरित करून सगळीकडे जगभर पोहोचवली. त्यामुळे हे मी यामध्ये असंही थोडे माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की मला हिंदी म्हणजे मराठी भाषा बोलता न येणारे लोक सुद्धा भेटून सांगतात की तुमची भाषा किंवा तुमची जी कविता आहे ती आम्हाला समजते,
आणि ती आम्हाला लागू होते किंवा आम्ही तर पारायणं करतो त्यांची. म्हणजे ते आम्हाला बोलता येत नाही मराठी, पण ते कळतं की वही लहरे वही सागर हमें नहीं चाहिए तो क्यों नहीं चाहिए. म्हणजे आपली भाषा एवढी सोपी आणि एवढी वळणारी भाषा आहे, तर ती कुणालाही लागू होऊ शकते. तर मग आपण आपल्या भाषेचा हट्ट का सोडायचा. मला असं वाटतं तू आत्ता जो मुद्दा मांडलास ना, त्यामध्ये रागचं पण फार मोठं योगदान आहे. कारण म्युझिक ते जास्त चांगल्या प्रकारे आपले शब्द कन्वे करतं. शब्द पोहोचले नाही तरी भावना पोहोचवण्यासाठी संगीत फार महत्वाचं आहे. पुन्हा तोच प्रश्न आहे, मराठी भाषेची सद्यस्थिती काय वाटतं दोघांचंही मत? सोशल मीडियाचा आता आपलं चालू होता मुद्दा, तर मला वाटतं की आपली जी भाषा आहे ती आपली संस्कृती इतरांपर्यंत पोहोचवते. कारण आता बरेच टी व्ही सिरियल्स असतील किंवा चित्रपट असतील किंवा वेब सिरीज असतील, त्यामध्ये मला माहिती आहे की उत्तरेकडे कशी हिंदी बोलली जाते किंवा दक्षिणेकडचे अनेक शब्द जे आहेत ते मला सबटायटल्समधनं वगैरे त्यांचा अर्थ कळतो. पण मला हे माहित नाही की माझ्या बाजूला जे कोकण आहे तिथले माणसं कसे बोलतात किंवा माझ्या बाजूला जो विदर्भ आहे तिथले माणसं कसे बोलतात, ते काय खातात, ते त्यांचा दिनक्रम कसा असतो हे मला माहिती नव्हतं. तर आधी जे व्लॉग नावाचा कॉन्सेप्ट होता, मला असं वाटायचं की हे इंग्रजी किंवा हिंदीमध्येच बरं वाटतं ऐकायला. पण जेव्हा सोशल मीडियावरती कोकणी व्लॉगर्स आले किंवा विदर्भाकडचे व्लॉगर्स आले, मराठवाड्यातले व्लॉगर्स आले, तेव्हा मला कळायला लागले की अरे हे किती भारी आहे. त्यामुळे आपण जर आपल्या माणसांवरती विश्वास टाकला तर ते आपल्याला नक्की पुढे नेतात. अपूर्व म्हणाला की 24 मिलियन आहेत, तर आपण बाकीच्या लोकसंख्येकडे का धावायचं जर आपलीच लोक आपल्याला सपोर्ट करायला तयार आहेत. त्यामुळे प्रादेशिक भागातले जे व्लॉगर्स आहेत सोशल मीडियावरती किंवा प्रादेशिक भाषेला घेऊन जे कंटेंट करतात त्यांचे सुद्धा मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत. त्यामुळे मला वाटतं की आपण आपल्या माणसांशी जोडून राहायचं असेल तर आपली भाषा फार महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण आपल्या भाषेत संवाद केला पाहिजे आणि आपल्या भाषेत आपण आपलं कंटेंट दिलं पाहिजे. जर त्या कंटेंटमध्ये खरंच पोटेन्शियल असेल तर आपल्या भाषेतले लोक दखल घेतातच, परंतु जे इतर भाषेतले लोक आहेत, भारतातल्या इतर ज्या भाषा आहेत, ते सुद्धा लोक आपली दखल घेतात. कारण शेवटी विचार महत्वाचा आहे, तो जास्त पोहोचतो भाषेपेक्षा, आणि आपण आपले विचार आपल्या भाषेत उत्तमपणे मांडू शकतो. क्या बात आहे. एकच वाक्य मला बोलायचं आहे की दखल जे घेतात बाकीच्या भाषांमध्ये, असे बरेच कवी आहेत, उर्दू शायर आहेत मोठमोठे, अझहर इक्बाल सर असतील, स्वतः सौरभ द्विवेदी दादा असेल, ते आता फॉलो करतात मला. म्हणजे त्यांना पण वाटतं की अरे हे काहीतरी प्रादेशिक भाषेमध्ये होतं काम आणि आपण बघितलं पाहिजे. तर अझहर इक्बाल सर इतकं मोठे शायर आहे, त्यांचा मेसेज आला की भाई मैं आपकी गज़लें सुनता हूँ, मुझे ज़्यादा समझ में भी नहीं आती पर लुफ्त बहुत देती है. क्या बात. तर हा जे बोलला की इतर भाषेतले लोक पण नक्कीच दखल घेतील, तर ते याच्याहून अधोरेखित. 24 मिलियनच्या पलीकडे सुद्धा मराठीसाठी प्रेक्षक वर्ग आहे. शेवटी तो विचार किंवा तो खयाल आहे, त्याच्यात मजा आहे. नैनेशची यावरच एक कॉमेंट घेतो आणि त्यानंतर आपण एखादी कविता ऐकूया. थोडं कवितेकडे पण वळूया. मला असं वाटतं, जसं सारंग बोललं, मला आता आठवतंय की कोणीतरी म्हटलं होतं की स्वप्न ज्या भाषेत पडतात त्याच भाषेत आपण जास्त व्यक्त होऊ शकतो. तर मला माझ्या मातृभाषेतच स्वप्न पडतात. आता मला ठेच लागल्यावर मी आईगच म्हणू शकतो. आता मी तिथे वेगळं काही मला सुचणारच नाहीये. तर मला माझ्या म्हणजे कुठल्याही भाषेतला माणूस असू दे, तो त्याच्या मातृभाषेत जेवढा व्यक्त होऊ शकतो, जेवढ्या प्रखरपणे, तेवढ्या प्रखरपणे तो दुसऱ्या कुठल्याच भाषेत होऊ शकत नाही असं मला वाटतं. आणि माझी भाषा मराठी आहे आणि ती खूप गोड आहे, तर मला मराठीतच प्रकट होणं, व्यक्त होणं जास्त आवडतं. बरं, कवितेकडे बोलूया. मला वाटतं तुझीच कविता ऐकूया आपण आता. तू मगाशी बोलताना म्हणालास सुद्धा की हे टीव्हीवर येणं वगैरे हा विचार केलेला नव्हता. घरातल्यांची काय प्रतिक्रिया असते वगैरे? घरातल्यांना आता आलो तेव्हा माहीत नव्हतं की नक्की हे कुठे चाललंय, इंटरव्ह्यूसाठी चाललंय एवढं माहिती होतं. पण मला आता इथे बसलेलं असताना मला माझ्या आजी आजोबांची खूप आठवण येते. माझी आजी मला सारखी विचारायची, तर मी गावी पण फोटो व्हिडिओज करायचो, असे छोटे मोठे व्लॉग. तर ह्या टीव्हीवर दिसणार आहे काय, अशी ती आमच्या तू कोकणातला आहे. ह्या टीव्हीवर दिसणार आहे काय. तर मी तिला कधी कधी पेनड्राईव्ह लावून दाखवायचो आमचेच व्हिडिओ, तर ती खूप खुश व्हायची. टीव्हीवर. आणि ते दोघं पण आजी आजोबा विचारत बसायचे. तर आता ते नाही आहेत. आता ते असते तर खूप त्यांना आनंद झाला असता. मी आजोबांवरतीच एक कविता लिहिली होती, मला ती आता आठवते, तर मी ती कविता घेतो. हो प्लीज प्लीज. ही कविता सर्व जे प्रेक्षक बघतायत त्या सर्वांच्या आजोबांना
डेडिकेट करतो. इर्षाद. खोकला लागलाच नाही आजोबांना कधी. खोकला लागलाच नाही आजोबांना कधी. नुसतेच खोकायचे त्यामागे लिहून हजार अर्थ. बर. झालंच कधी आई आजीचं भांडण, वाजलीच जर का भांडी, तर फक्त खोकायचे आजोबा, निव्हायचं सारं घर शांत. चाललीच काही कुजबूज आईबाबांची, नि पटलाच नाही कुठला विचार, तर न बोलता खोकून जायचे आजोबा, नि वगळला जायचा तो विषय आईबाबांतून, घरातून. लहानपणी झालीच कुठली चूक, आलीच कुठली तक्रार, तर पडायचा नाही मार, फक्त एक खोकला आणि होऊन जायचो ठार. खोकला लागलाच नाही आजोबांना कधी. मागे गाव सोडून शहरात येताना घ्यायला गेलो आजोबांचा आशीर्वाद, तेव्हाही काहीच बोलले नाहीत, नुसतेच खोकले. पण तेव्हा लावता आला नाही त्याचा अर्थ. आत्ता गावी गेलो तेव्हाही खोकत होते आजोबा. आत्ता गावी गेलो तेव्हाही खोकत होते आजोबा. न राहून विचारलंच, का खोकत असता एवढे हल्ली? का खोकत असता एवढे हल्ली? का खोकत असता एवढे हल्ली? तेव्हा बोलले, हे घर आता मागत असतं पुरावा, घरात माणसं असल्याचा. म्हणूनच खोकतो. खोकला लागलाच नाही आजोबांना कधी. क्या बात आहे, क्या बात आहे. नैनेश विषयी म्हणजे जर प्रेक्षकांपैकी कोणी कार्यक्रम बघितला नसेल तर मला हे सांगायचं की नैनेशने हे इतकं भावनिक जे लिहिलंय, नैनेश छान 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 दिसतेस छान, हे सुद्धा लिहितो. आणि नैनेशचं त्या बाबतीत कौतुक आहे. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांचंच कौतुक आहे. तुम्ही प्रत्येक पिंडातलं लिहिता, प्रत्येक भावनेतलं लिहिता, आणि काव्यात जेवढे प्रकार आहेत त्यात सुद्धा लिहिता मला वाटतं. तर काव्यात काय काय प्रकार असतात प्रेक्षकांना आपण त्याविषयी थोडी माहिती देऊया. मला वाटतं मुक्तछंद कविता तर आपल्याला माहितीच आहे, पण त्याचसोबत अभंग एक प्रकार असतो. वृत्तबद्ध कवितांमध्ये मग अजून अष्टाक्षरी असतो, जो बहिणाबाईंनी बोलीभाषेमध्ये लोकप्रिय केलेला प्रकार आहे. लावणी मध्ये अनेक लयी आहेत, त्याच्यात लिहिल्या जातं. गझल लिहिल्या जाते. अशी अनेक प्रकारामध्ये लिहिल्या जाते आणि आम्ही सगळ्याच पद्धतीचं लिखाण करतो. आणि अभंग त्यातल्या त्यात आमच्यात सारंग फार छान लिहितो, त्यांनी ऐकावा. आपण आता ऐकूया मग अभंग. सी शार्प. अच्छा, राग तुझ्यासाठी मेसेज. माझा क्षण क्षण वा वा. जरी सुखासीन, माझा क्षण क्षण जरी सुखासीन, तरी उदासीन माझे गाणे, माझे गाणे, माझे गाणे. फक्त येतो एक कवडसात, फक्त येतो एक कवडसात, माझ्या गाभाऱ्यात देव नाही, देव नाही, देव नाही. लागला शेवटी हाताला पाचोळा, लागला शेवटी हाताला पाचोळा, जन्माचा धांडोळा व्यर्थ गेला, व्यर्थ गेला, व्यर्थ गेला. दवडला वेळ मनोरंजनात, दवडला वेळ मनोरंजनात, स्वप्ने पाहण्यात वय गेले, वय गेले, वय गेले. ऐकली एकांती समुद्राची गाज, ऐकली एकांती समुद्राची गाज, दुःखाचा आवाज आकळला, आकळला, आकळला. थांबव मनाची कालवा कालव, थांबव मनाची कालवा कालव, कंदील मालव आणि नीज, आणि नीज, आणि नीज.
क्या बात आहे, क्या बात आहे सर. वा. म्हणजे आपण आता अभंगाविषयी बोललो. अभंग म्हटलं की महाराष्ट्राची संत परंपरा जी आहे ती आपल्याला आठवते. आणि संत परंपरेतून मग काय आठवतं, काय डोळ्यासमोर उभं राहतं, तर विठुराया उभा राहतो. मी तुमच्या कार्यक्रमाला आलो होतो. विठ्ठलावरचं एक फार सुंदर गाणं मी ऐकलं होतं. बरोबर. मला ते ऐकायला नक्की आवडेल, प्रेक्षकांना पण आवडेल मला वाटतं. अविनाश. मी त्याच्या आधी हां चालेल. विठ्ठलावरती 4 हो 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 हो. की आलो तुझ्या पायरीशी सोडून या घरदार, आलो तुझ्या पायरीशी सोडून या घरदार, रीता होतो पंढरीत माझ्या संचिताचा भार. आलो तुझ्या पायरीशी सोडून या घरदार, रीता होतो पंढरीत माझ्या संचिताचा भार. फाळ सोडला शेतात आलं हातामध्ये टाळ, फाळ सोडला शेतात आलं हातामध्ये टाळ, पिढ्या पिढ्यांनी जोडली तुझ्या पंढरीशी नाळ, पिढ्या पिढ्यांनी जोडली तुझ्या पंढरीशी नाळ. क्या बात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. फक्त अश्रू ढाळणे देऊ नको रे विठ्ठला, फक्त अश्रू ढाळणे देऊ नको रे विठ्ठला, वेदना गोंजारणे देऊ नको रे विठ्ठला, फक्त अश्रू ढाळणे देऊ नको रे विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. कोणत्याही श्वापदाचा गुण उभ्या अंगी रुजो, कोणत्याही श्वापदाचा गुण उभ्या अंगी रुजो, माणसाचे वागणे देऊ नको रे विठ्ठला, माणसाचे वागणे देऊ नको रे विठ्ठला, वेदना गोंजारणे देऊ नको रे विठ्ठला, फक्त अश्रू ढाळणे देऊ नको रे विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. जन्मभर वारी हवी क्या बात आहे, क्या बात आहे. जन्मभर वारी हवी या पावलांना आमुच्या, जन्मभर वारी हवी या पावलांना आमुच्या, एकदाचे चालणे देऊ नको रे विठ्ठला, एकदाचे चालणे देऊ नको रे विठ्ठला, वेदना ही वेदना ही वेदना गोंजारणे देऊ नको रे विठ्ठला, फक्त अश्रू ढाळणे देऊ नको रे विठ्ठला, फक्त अश्रू ढाळणे देऊ नको रे विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. क्या बात आहे. म्हणजे आता मला वाटतं तुम्ही 2च कडवी ऐकवली त्यातली. हे पूर्ण जे गाणं आहे ते जर तुम्ही त्या कार्यक्रमाला गेलात, मला वाटतं तुम्ही मध्यांतराला हे गाणं ऐकवता बहुतेक. इतका कमाल माहोल आणि इतकं कमाल वातावरण झालेलं असतं, फारच भारी असतं. आणि आता आपण कवितांकडे आलोच आहोत, तर एक कविता अपूर्व तुझीही ऐकूया. पुन्हा एकदा चर्चेकडे जाऊया, पण आधी कविता आपण ऐकून घेऊया. मी लावणी प्रकारातली एक क्या ऐका बात आहे. बर. की नेसून भरजरी उभी चांदणी नभी माळुनी गजरा, नेसून भरजरी उभी चांदणी नभी माळुनी गजरा, अवतरे एक सुंदरा जणू अप्सरा भाळती नजरा, क्या बात आहे. आहा. सुंदरा चमकली अशी विजेसा रखी भाळली दिठी, सुंदरा चमकली अशी विजेसा रखी भाळली दिठी, विरहाची सरली वेळ मांडला खेळ पेटली मिठी, आहा. पेटली मिठी. मिठी. आणि पाहून पुरे घायाळ गडद आभाळ हरवली निज, पाहून पुरे घायाळ गडद आभाळ हरवली निज, अप्सरा उमटली मनी जशी दामिनी कडकडे वीज, चालते अशी मोहिनी नाद ढोलकी धिनक धिन ताल,
चालते अशी मोहिनी नाद ढोलकी धिनक धिन ताल, चेहऱ्यावर तरला नूर हरवला सूर हाल बेहाल. क्या बात आहे अपूर्व. आणि आता तू पुस्तक आणलंसच पुढे म्हणून पुस्तकाविषयी थोडं बोलतो. हे पुस्तक आहे अपूर्वचं, तुझ्या पुढे तर काहीच नाही. लोक जे म्हणतात की मराठी भाषेतल्या कविता आता वाचल्या जात नाहीत, पुस्तक लोक विकत घेत नाहीत, आजची तरुण पिढी कविता वाचत नाही वगैरे, या सगळ्याला खोटं पाडण्याचं काम कोणी केलंय तर अपूर्वने केलंय. त्याच्या या पुस्तकाच्या 6,000 प्रती आतापर्यंत विकल्या गेल्यात आणि 7वी आवृत्ती आता येणार आहे. या पुस्तकाविषयी पण बोलू. आणि लोक वाचतायत मराठी कविता असं म्हणायचं. मला असं वाटतं की मी जेव्हा पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं त्यावेळेस असा एक भ्रम होता पूर्ण मार्केटमध्ये की मराठी कवितांची पुस्तकं आता कोणी विकत घेत नाही. त्यामुळे काय नवीन प्रकाशक पण किंवा जुने प्रकाशक पण फार धाडस हे छापण्याचं करत नाही नवीन लेखकांसाठी, नवीन कवींसाठी मुळात. पण मला एक धाडसी प्रकाशक आमचा मिळाला, शरद तांदळे सर, जे मित्र पण आहेत माझे. आणि ते म्हटले की काय करायचं. म्हटलं मला तर वाटतं वर्षभरात आपल्याला 10,000 प्रती म्हणजे 10,000 लोकांपर्यंत हे पोचवायचं आहे. तर ते म्हटले ठीक आहे आपण करूयात. मग आम्ही एक विचार केला छोटासा की लोक का घेत नसावेत. पण असं म्हणतात की नेवर जज अ बुक बाय इट्स कव्हर. म्हणजे असं इंग्रजी म्हण आहे की त्याचा अर्थ असा होतो की कव्हरला बघून तुम्ही ठरवू नका पुस्तक. पण मला असं वाटतं की आत्ताची आमची पिढी आहे ना ती त्या पॅकेजिंगला पण तितकं महत्त्व देते. तर मला असं वाटलं होतं की तरुणांना साधं सोपं जर लिहिलेलं जर का दिलं, म्हणजे मुळात प्रेम कविता जर दिल्या, तो त्यांना आपला विषय वाटतो. दुसरं म्हणजे त्याचं जे हे चित्रण आहे किंवा त्याची क्वालिटी आहे ती जर का आपण तशा पद्धतीने दिली की बघून किमान हातात घेऊ वाटेल आणि मग चालल्यावर त्यांना कळेलच की आपण आत काय आहे आणि मग आपण ते विकत घेऊ शकतो. असा एक प्रयत्न होता. तो प्रयत्न यशस्वी झाला आणि पुढे चालून आमची सगळ्यांची पुस्तक येतील किंवा नवीन कवीची पण येतील. तर आम्ही हा प्रयत्न ठेवणार आहोत की त्याचं जे उत्पादक मूल्य आहे ते चांगलं असावं, त्याची जी आपण म्हणू की त्याची जी विशेषता आहे ती असावी. आणि हे आम्ही सारंगच्या ओळी येते एक आम्ही बुकमार्क केला आहे, तो पण मला महत्त्वाचा वाटतो की याच्यात असं लिहिलं आहे की आपल्या दोघांमध्ये गुलाब नाही हे पुस्तक आहे, हे बरं आहे. बर क्या हे गिफ्ट पण खूप लोक हो. आता तर व्हॅलेंटाईन डे वगैरे नुकताच झालं, खूप घेतलं म्हणजे जास्त गेली असतील. आता मला एक मेसेज आला की दादा मला आत्ता पाहिजे. म्हटलं मागव मग येईल 4-5. दादा म्हटले की ती नाराज झाली आहे, लवकर पाठवता. असं पण बरेच अनुभव. पाठवलं का? म्हणजे लोक आता काय काय असतात, आता ते न्यू इरावरती एक नोटीस पाठवली एका माणसाने की केस झाली त्याच्यावर. हा म्हणजे नोटीस पाठवली की हे पुस्तक मी कधींचं मागवलेलं आहे, 1 महिना झाला तरी अजून आलं नाही. आणि मला मानसिक त्रास झालाय. मग तू कायदेशीर उत्तर दिलं का? मी नाही, शरद सर आमचं ते बघतात. या पुस्तकाला पण हा गमतीशीर सांगायचं तर या पुस्तकाला आम्ही प्रेमाचा 21 अपेक्षित म्हणतो. ह्या पलीकडे प्रेम काहीच नाही. अगदी 21 अपेक्षा. मी माझ्या प्रेमाच्या नोट्स म्हणतो. बर ऍक्च्युली ते 21 अनपेक्षित आहे. क्या बात आहे. आता पुस्तकाचा विषय निघालाय म्हणून कोणत्याही भाषेसाठी साहित्य महत्वाचं आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते साहित्य लिखित छापील स्वरूपात असणं किती महत्वाचं आहे, किती गरजेचं आहे असं वाटतं मला. विशेषतः तुम्हा तिघांची यावर कॉमेंट हवी आहे, कारण त्याचं झालं आता पुस्तक छापून, तो आणखी छापेल. तुमच्या तिघांची अजून यायची बाकी आहे. अविनाश, खरं तर लिखित साहित्य पोचवण्याचं माध्यम म्हणजे पुस्तक हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक कविता आपण प्रत्यक्षपणे सादर करूच असं नाही. कार्यक्रमामध्ये काही ठराविक कविता असतात किंवा काही ठराविक पॅचेस असतात, तर त्या पॅचेसला अनुसरून आपण त्या कविता ऐकवतो. पण त्याच्याही पलीकडे जाऊन काही कविता आहे ना वाचनीय असतात, म्हणजे त्या कदाचित सादर जर केल्या तर तोच भाव आपल्याला सादर करता येईल की नाही याबद्दल थोडीशी शंका असते. पण कसं असतं की एकच कविता 4 जण 4 वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतात आणि एकच कविता 4 वेगवेगळ्या पद्धतीने अनुसरून सुद्धा घेऊ शकतात. तर लिखित स्वरूपामध्ये आपलं साहित्य प्रकाशित होणं ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे असं मला तरी वाटतं त्या बाबतीत. सारंग, मला वाटतं की आपल्या फोनवरती व्हॉट्सअपवरती पुस्तकांचे PDF फॉरवर्ड होतात. ययातीचं तर इतके PDF फॉरवर्ड होतात. परंतु मला वाटत नाही की ज्या 90%-80% लोकांपर्यंत ते PDF गेले त्याच्यातले 1% लोकही ते वाचत असतील. नाही खरं नाही वाचत. कारण फोन एक अशी गोष्ट आहे ना, त्यावरती तुम्ही जर PDF वाचायला घेतलं तर तिथे 100 गोष्टी डिस्ट्रॅक्ट करायला आहेत. परंतु आपण आत्ता म्हणजे आत्ता खरं तर महत्त्वाची गरज ही आहे की फोन बाजूला ठेवून आपण काय करतो.
वेगळं काय करतो. तर मला वाटतं की वर्तमानपत्र तर आहेच, त्यामधनं आपल्याला चालू घडामोडी कळतात, परंतु आपल्याला आपल्याशी संवाद साधायचा असेल आणि कुठल्याही गोष्टीचं मध्ये आपल्याला डिस्टर्ब नको असेल तर तो फोन बाजूला ठेवला तर एक गोष्ट फार सुंदर आहे, ते म्हणजे पुस्तक. आपण छान पुस्तक घेतो आणि त्यात मग काही दुसरं काही रील्स वगैरे हे काहीच दिसत नाही, नोटिफिकेशन दिसत नाही, कुणाचा फोन अक्षर आपण शांतपणे ते पुस्तक वाचू शकतो. आणि अविनाशने म्हटल्याप्रमाणे एखादी कविता अविनाश जेव्हा सादर करतो तेव्हा त्याच्या सादरीकरणातून फक्त एक अर्थ पोहोचू शकेल, परंतु जेव्हा एखादा वाचक ती कविता वाचतो त्याच्या अनुभवाने तेव्हा त्याला एक वेगळा अर्थ सुद्धा सापडू शकतो. म्हणून लिखित साहित्य मला अजूनही महत्त्वाचं वाटतं आणि काळाशी सुसंगत पण वाटतं आणि ती गरज पण वाटते. क्या बात आहे. नैनेश, तुझं काय मत आहे या सगळ्या संदर्भात? मला वैभव देशमुख सरांचा शेर आठवतोय आता की चित्रे होती, शिल्पे होती, गुंफा होती, भाषा नव्हती तेव्हा देखील कविता होती. क्या बात. तर ह्या जे शिल्प आहेत, जे मनोरे आहेत, यावर काढलेली जी चित्र आहेत ती देखील एक कविताच आहे आणि त्या कवितेच्या माध्यमातूनच आपल्याला तेव्हाची संस्कृती आपल्यापर्यंत पोहोचते. तर मला असं वाटतं की आत्ता जे काय आम्ही आताची जी संस्कृती आहे तीच आम्ही शब्दात लिहितोय किंवा आताची जी परिस्थिती आहे तीच आम्ही शब्दात लिहितोय आणि त्याचं ते लिखित असणं खूप गरजेचं आहे. जर ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचं असेल त्यासाठी पुस्तक असणं खूप गरजेचं वाटतं. आणि पुस्तक वाचताना जसं सारंग म्हणाला की मी लिहिलेलं पण याला लागलेला त्याचा अर्थ, तुला लागलेला त्याचा अर्थ वेगळा असू शकतो. त्याची एक गंमत आहे, ती पुस्तक वाचतानाच येऊ शकते, ती मी सादर करताना येऊ शकत नाही. म्हणून पुस्तक असणं खूपच गरजेचं आहे आणि आमची पुस्तकं लवकरच येतील. यात एकच मुद्दा, तांत्रिक बाब जोडायचं म्हटलं तर बऱ्याच वेळेस काय होतं, सोशल मीडियावरती आपण आपली कविता पोस्ट करतो, तिथे कॉपी पेस्ट होण्याचा एक फार मोठा धोका निर्माण होतो की कुणीही ती कविता उचलू शकतं, आपल्या फीडवर टाकू शकतं. कारण माझ्या कविता पेंग्विनच्या नावाने खपल्यात. आता हा पेंग्विन कोण आहे ते मला कळेना. तर आणि जेव्हा आपण पुस्तक छापतो तर ऑटोमॅटिकली ते कॉपीराईट आपलं होऊन जातं की आपल्या पुस्तकामध्ये आपली कविता छापली गेली म्हणजे आता ही याचीच कविता आहे, अधिकृत होऊन जातं. त्याला वेगळं प्रमाण देण्याची गरज पडत नाही. तर त्यासाठी ही पुस्तक फार महत्त्वाचं ठरतं. अजून एका गोष्टीसाठी महत्त्वाचं आहे पुस्तक. आम्ही कार्यक्रम करतो, आम्ही सोशल मीडियावर आहोत, आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो, पण जसं हा म्हटलं की आम्ही सगळ्या कविता सादर नाही करत आणि जगातला कान्याकोपऱ्यातला माणूस पण आमच्या प्रयोगाला येऊ शकत नाही. म्हणजे अगदीच कोणी ग्रामीण भागात राहतं किंवा असे काही तालुके आहेत, असे काही जिल्हे आहेत की जिथं आम्ही सध्या पोहोचू शकत नाही आहेत किंवा जगातलं असं कोणतं ठिकाण असेल जिथं आम्ही सध्या पोहोचू शकत नाही, मात्र आमच्या कविता पुस्तक रूपात तिथपर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे मला आठवतं की एक UK मध्ये एक आमची रसिक होती, दिशा नाव आहे तिचं. तर तिला कार्यक्रमाला यायची फार इच्छा होती आणि पण ती तिकडे असल्यामुळे तिला येता नव्हतं येत. मग तिने आधी पुस्तक मागवलं घरून, तिने पुस्तक वाचलं, सगळं झालं आणि ती जेव्हा भारतात आली आत्ता तर ती आमच्या प्रयोगाला पण आली. म्हणजे असंही होऊ शकतं की कुणीही कुठंही पुस्तकं मागवू शकतात. तर याच्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. क्या बात आहे. आता आपण भाषेविषयी बोलताना थोडं इतर भाषांविषयी पण, म्हणजे आत्ताची जर परिस्थिती बघितली किंवा एकंदरीत जे काही राजकारण मराठी भाषेच्या अनुषंगानं होतंय त्यावर तू हसलास पण मला अर्थात कॉमेंट्स हवेत, कारण कलाकार हा फार महत्वाचा भाग असतो ना समाजातला. म्हणजे तो काही फक्त प्रेम लिहित नाही, तो काही फक्त विरह लिहित नाही, तो लोकांना एक संदेश देत असतो, एक नॅरेटिव्ह सेट करत असतो. म्हणून त्याविषयी पण तुम्हाला सगळ्यांच्या कॉमेंट्स हवे आहेत. आत्ताचं जे काही राजकारण भाषेच्या अनुषंगानं सुरू आहे बरोबर, त्यावर तो हसला त्याचीच पहिली आहे. बरं. मला नाही राजकारण कुठलं झालं आता तो म्हटलं मी बोलू, मला राजकारण या गोष्टीपासून तू लांब आहेस ही खूप चांगली गोष्ट आहे. ही खरं तर चांगला मुद्दा. नाही मला असं कुठलं राजकारण नाही दिसत आहे मराठी भाषेवर. बरं. मला वाटतं प्रश्न हा होता की साहित्यिकांनी बोललं पाहिजे की नाही. हा मुळात म्हणजे निश्चितच साहित्यिकांनी बोललंच पाहिजे. साहित्यिक जे आहेत ते समाजाची बाजू घेऊन विचारू शकतात. म्हणजे मला एक खूप महत्त्वाचा एक किस्सा आठवतो की रामधारीसिंह दिनकर राष्ट्रकवी, ते जेव्हा संसदेत होते तेव्हा असं म्हणतात की नेहरू एकदा पायऱ्या चढत होते आणि त्यांचा तोल जातो तेव्हा दिनकर त्यांना पकडतात. तर नेहरूजी म्हणतात की दिनकरजी अच्छा हुआ आपने मुझे बचाया. तर दिनकर त्यांना असं म्हणतात की जेव्हा जेव्हा सत्तेचं चारित्र्य हालायला लागतं तेव्हा साहित्य त्याला उभं करत असतं. तर
तर हे खूप महत्त्वाचं आहे. पण आमच्या बाबतीत जर विचारत असाल की आम्ही स्वतःला अजून तेवढे प्रगल्भ परिपक्व साहित्यिक मानत नाही. अर्थातच आम्ही जेव्हा आमचं काम मोठं होईल, आमच्यामध्ये पण बरेच साहित्यिक असे जे आमचे वरिष्ठ साहित्यिक आहेत ते बोलतात, ते टीका करतात सरकारवरती, आपले विचार मांडत असतात. आम्हाला अजून खूप शिकायची, प्रगल्भ व्हायची, वाचण्याची आणि मग कुठेतरी एक 5-10 वर्षांनी त्या साधनेनंतर आम्ही नक्कीच बोलू आणि जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं आम्ही मराठी भाषेसाठी उभं राहू, या समाजासाठी साहित्यिक म्हणून उभं राहू आणि सदैव आमच्या मराठी भाषेवरती जे काही आक्रमण होऊ पाहतंय किंवा जे होणार आहे त्याच्या विरुद्ध आम्ही नक्की लढा देऊ साहित्यिक म्हणून. आत्ता होतंय असं वाटतंय का आक्रमण? एवढं तर बोलू शकतो. मला वाटतं की नाही होतंय खरं तर. असं काही आक्रमण होत नाही. मला वाटतं ते आपल्या आतूनच आहे. आपली भाषा तोपर्यंत वाचू शकते जोपर्यंत ती संभाषणात आहे, आपल्या संवादामध्ये. मला वाटतं आम्ही कवी म्हणून हा प्रयत्न करतोय की तो आवडीचा विषय व्हावा, तो प्रत्येकाने वाचावा, त्याच्याविषयी लिहावं, ते ऐकावं. रसिक म्हणून किंवा एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी की प्रत्येक ठिकाणी मराठीतच संवाद साधावा. ते आपण आपल्या पद्धतीने करू शकतो, जे की आम्ही करतोय. मला असं आणि मला अजून याच्यात ऍड करावं असं वाटतं की अक्षर ही देखील एक मराठी भाषेसाठी किंवा मराठी कवितेसाठी केलेली एक चळवळच आपण त्याला म्हणू शकतो. हो, यस म्हणू शकतो. सध्या एक भाषेची जर परिस्थिती मराठीची तू विचारतोयस तर मला असं एक ठोस विधान करता येणार नाही, परंतु मी एक तुकडा लिहिलाय. मी तो प्लीज नैनेश आमचा मुक्तछंदाचे तुकडे लिहित असतो आणि तो अक्षरच्या प्रयोगात वाचत सुद्धा असतो. परंतु मी आज एक ह्या मुद्द्याच्या अनुषंगाने एक तुकडा वाचतो की एका इंग्रजी शाळेसमोरच्या गाड्यावर भैया और एक वडापाव म्हणत मी ऑफिसातल्या कॉलला लेट सी टुमॉरोने दिला पूर्णविराम. इतक्यात मला वडापाव खाल्लेल्या कागदावर दिसली एक मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही अशी ठळक बातमी. क्या बात आहे. वा वा कसलं सटल मारलं. वा वा. कसलं सटल. आणि अजून एक भाषेच्या अनुषंगाने समाजाच्या अनुषंगाने की हा जो शब्द मी बोलतोय जो तू ऐकतोयस तो तू परत कधीच ऐकणार नाहीस किंवा मी परत कधीच बोलणार नाही. तप उलटतात अमुक एक शब्द ऐकून आपण हा शब्द कधी काळी बोलायचोही ह्याचं देखील आश्चर्य वाटून जातं. वा वा वा. अच्छा, हा शब्द मूळचा फारसी आहे तर काय, हा शब्द अरबीतून आपल्याकडे आला, अरेच्छा हा तर संस्कृत शब्द, ह्या हिंदी शब्दाला काय पर्याय असावा. माझ्या सगळ्या कविता संमिश्र, माझं सगळं दुःख संकरित. वा 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 वा. वा रे वा वा साहेब. माझ्या सगळ्या कविता संमिश्र असं सारंग म्हणाला. तू एक प्रयोग करतोयस म्हणजे तुमच्या प्रयोगात पण मी ऐकलं आणि त्या आधी तुझ्या सोशल मीडियावर पण बघितलंय. मराठी आणि हिंदी हे दोन्हीकडचे शब्द घेऊन तू कविता लिहितोयस, 4 ओळी लिहितोयस. एकतर ते ऐकायला पण आवडेल आणि त्यामागचा नेमका विचार काय, असं केल्यानं मराठी भाषा मोठी होईल असं वाटतं? नाही, मला असं वाटतं की हा प्रयोग काय मी पहिला नाहीये करणार. मराठीमध्ये खरं तर इलाई जमादारांनी हा प्रकार आणला आणि तसा तो अमीर खुसरोंनी फारसी आणि उर्दू असं लिहिलं होतं, एक खडी बोली आणि फारसीमध्ये. तर तो प्रकार इलाही जमादार साहेबांनी मराठीत एकदा वापरून बघितला की ए सनम आँखों को मेरे खूबसूरत साज दे, येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे, ए खुदा मैं चाहता हूँ हर कोई चाहे मुझे, गंध दे मजला फुलांचा हासने निर्व्याज दे. तर ही गंमत म्हणून आहे. याचं काय उद्दिष्ट आहे हे मला पण नाही आजपर्यंत कळलंय. पण मला असं वाटतं की ही किमान ज्यांना हिंदी कळतं त्यांना एक ओळ ऐकून त्यांना थोडंसं मराठी त्यांना कळू शकतो हा विचार. त्यामुळे मग मी जेव्हा बँगलोरला होतो तेव्हा असं ऐकवायचो कधी कधी, तर त्यांना हे कळायचं. तर ते मी एक ऐकवतो की त्याला मिलीजुली म्हणतात. मिलीजुली असं म्हणतात त्याला प्रकार आहे. आणि बरेच जण खूप छान छान मराठीमध्ये आता ते लिहायला लागलेले आहेत. माझ्या कविता संग्रहात पण मी हे जे बोललोय ते पण टाकलेलं आहे. आणि हे पण की लबों पर है लाली ये चेहरा गुलाबी नि गालावरी 2 अल्लड बटा. लबों पर है लाली ये चेहरा गुलाबी नि गालावरी 2 अल्लड बटा, निगाहे ये मासूम चेहरा नुरानी तुझे रूप म्हणजे किती त्या छटा. क्या बात आहे. किती आखे है कातिल नजर है या खंजर, मनावर किती ढाळते तू कहर, तेरे होने से है ये सावन सुहाने, तुझ्या हसण्याने ऋतूंना भर. खरं तर हे म्हणजे आमचा कुठल्या भाषेला असा विरोध नाही. मुळात
नाही साहित्यिकाचं असूच नाही, ते राजकारण्यांनी करावं. आणि मुळात इतर भाषिकांना कसं आपलं आवडेल आणि त्याच्यासाठी काय थोडं थोडं करावं लागतंय, हे बस एक प्रयोगाचा आणि एक गमतीचा भाग आहे. पण तसं आम्ही मराठीमध्ये जसं मी बोललो की आम्ही अभंगांपासून सगळंच पारंपरिक गोष्टी हाताळतो. फक्त आमचा त्याच्यातला विचार आणि ती भाषा आमची समकालीन आहे. पण जी परंपरा मराठी भाषेची चालत आलेली, जो प्रकार चालत आलाय, तो आम्ही सगळे हाताळतो. मला वाटतं की भाषेवरती आक्रमणं तर होतच राहतात आणि ते आक्रमणं नसतात. आपल्या घरी जसे पाहुणे येतात तसे इतर संस्कृती आपल्या घरी राहायला येतात. बरोबर. तेव्हा त्यांना आपण आपलं घर देऊन टाकायचं नसतं, पण त्यांच्याशी मिळवून जुळवून घ्यायचं असतं. त्यामुळे ते त्या प्रकाराला मिली जुली असं म्हणतात. सुरेश भटांनी सुद्धा भाषेशी जुळवून घेण्याचा एक मराठीचा एक छानसा काय म्हणतात प्रयत्न. सुरेश भटांनी सुद्धा लिहिलंय ना की पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी. आलं सोसते म्हणतायत ना पण पुढे. शेवटी मदांत तख्त फोडते मराठी. हे मराठीमध्ये पोटेन्शियल आहे. कारण काय आहे की भाषेचा असो किंवा व्यक्तीचा असो एक वैशिष्ट्य आहे. किंवा आपण समुद्राचं बघतो, जेवढं आपण वाईट गोष्टी त्याला देतो तर निसर्ग ते आपल्याला परत देतो. भाषेचं सुद्धा तेच आहे. काही असो, जेवढा भार सोसेल तेवढंच तो घटक भार सोसू शकतो. पण शेवटी एक मर्यादा ओलांडल्यानंतर तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर मिळणारच. आणि मला मी हे खरं तर ठरवलं होतं की शोच्या शेवटी हे वाक्य बोलायचं आणि मग म्हणायचं की हे असे साहित्यिक तरुण कवी जर असतील तर अर्थात मराठी भाषा मदांत तख्त फोडेल. मी पाऱ्यासारखा आहे, जितका तुम्ही धरायला जाल तितका तो निष्ठत जाईल. तुम्ही उगाचच भरकटत जाल. आणि आपलं मला वाटतं आपण प्रत्येक माणसाने आपलं काम, जसं न्यूज असेल, कवी असतील, नागरिक असतील, ते त्यांच्या व्यवहारात जोपर्यंत आपली भाषा येत नाही, त्याचा ठरवून वापर होत नाही, जसं नेटाने वापर होत नाही, हेच आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. ते आपण प्रत्येक जण करत राहू आणि मग आपण जेव्हा उलटून बघू की अरे आपली मराठी भाषा खरंच इतकी सुंदर आहे आणि इतकी पोचली आहे आणि प्रत्येक जण आज ती बोलतोय, असंही होऊ शकतं. आणि मराठीबद्दल मला एक फार कौतुक वाटतं की आपली भाषा एवढी फ्लेक्झिबल आहे ना, म्हणजे बाहेरच्या भाषेतून इतके शब्द आलेले आहेत आणि ते शब्द आपलेसे करून घेण्याचं सामर्थ्य मराठीमध्ये. म्हणजे बटाटा हा शब्द पोर्तुगीज आहे, आपल्याला माहित सुद्धा नसेल, पण आपण साधे. आणि इवन कांदा हा मराठी शब्द आहे, पण कांदा उपवासाला चालत नाही, बटाटा उपवासाला चालतो. ही सुद्धा गंमत आहे. तर आपल्या भाषेनं एवढं काय काय, इंग्रजी असेल, फारसी असेल, अरबी असेल, पोर्तुगीज असेल, कितीतरी शब्द आपल्यामध्ये सम्मिलित करून घेतलेले, हे सुद्धा आपल्या भाषेचं वैशिष्ट्य आहे. याची लाज नाही वाटायला पाहिजे, याचा अभिमान वाटला पाहिजे की आपली भाषा एवढी फ्लेक्झिबल आहे, एवढं आपल्या घरामध्ये पाहुणे पोचण्याची तिच्यामध्ये ताकद आहे. हे आपल्या भाषेचं सामर्थ्य आहे खरं तर. मला वाटतं पाहुणे त्याच घरात जातात जिथं पाहुणचार चांगला, त्यांची नियती चांगली असते पाहुणचार करण्याची, अशाच घरी पाहुणे जातात. मराठी भाषेत ती म्हणजे ती स्वीकारण्याची ताकद आहे आणि ते आपण करत राहू, म्हणजे तीच आपली ताकद आहे खरं तर. भटांनी यावर खूप छान लिहिलंय की सायमी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला. मराठी इतकी समृद्ध आणि सशक्त आहे की तिला दुसऱ्या कुठल्याच भाषेचा भीती किंवा असं वैर नाही आहे. वैभव देशमुख दादाचा पण एक शेर याच्यावर फार सुंदर की जिंदगी सारी खणावी लागली आहे, जिंदगी सारी खणावी लागली आहे, मग कुठे ही गोष्ट हाती लागली आहे. वेड गजलेचे तिला जडले असे माझ्या, वेड गजलेचे तिला जडले असे माझ्या, ती आता बोलू मराठी लागली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. वाह वाह वाह. मला वाटतं आपण थोडं आता प्रेमाकडे येतोय, तर प्रत्येकाच्या एक किमान 4-4 ओळी प्रेमावरच्या सुद्धा ऐकूया, कारण कविता आणि प्रेम अतूट नातं आहे. आपण किती जरी नाही म्हटलं तरी. कोण सुरू करतोय तुम्हीच सांगा. मला असं वाटतं कुसुमाग्रजांच्या कवितेने आपण सुरुवात करूया, कारण 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन जो आहे, हा म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे साजरे करतो. कुसुमाग्रजांची मला एक फार कविता आवडते. मला असं वाटतं की जोडीदार कसा असावा. जेवढी कवी, असा एक कवींच्या बाबतीत असा एक विनोद नेहमी होत असतो की हा माझा मित्र आहे, हा आधी कविता लिहायचा, मग त्याचं लग्न झालं, मग त्यांनी कविता लिहिणं सोडल्या, असं एक बरेच विनोद होतात. पण मला प्रश्न पडतो की जेवढेही मोठे कवी आहेत त्यांचा जोडीदार कसा असावा किंवा कसा राहिला असेल. तर कुसुमाग्रजांची एक कविता रद्दी नावाची. घरातलं राशन संपल्यावर रद्दी विकायला काढली, तेव्हा तू हसत म्हणालीस की तुमच्या कवितेचे कागद यात घालू का, म्हणजे तेवढंच वजन वाढेल. मी म्हणालो
जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आता करू नकोस. मी म्हणालो जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आता करू नकोस. तुझ्या डोळ्यात अनपेक्षित आसवं तरारली आणि तू म्हणालीस की मी तर नाहीच नाही, पण काळ सुद्धा हे कदापि करणार नाही. क्या बात, क्या बात, क्या बात. तुला मनोगत कधीच माझे कळले नाही सोड सुदे. तुला मनोगत कधीच माझे कळले नाही सोड सुदे. बरीच मोठी रांग असावी, बरीच मोठी रांग असावी माझ्या आधी सोड सुदे. तुला मनोगत कधीच माझे कळले नाही सोड सुदे. प्रत्येकाला कविता माझी कळली होती तुला वगळता. प्रत्येकाला कविता माझी कळली होती तुला वगळता, तुला वगळता. प्रत्येकाची तुला वगळता, प्रत्येकाची टाळी आली सोड सुदे. तुला मनोगत कधीच माझे कळले नाही सोड सुदे. विशेष नव्हती दोघांमध्ये अडचण कुठली उद्भवणारी. विशेष नव्हती दोघांमध्ये अडचण कुठली उद्भवणारी. मात्र आडवी आली नंतर, मात्र आडवी आली नंतर जात विषारी सोड सुदे. तुला मनोगत कधीच माझे वा वा वा. कळले नाही नाही सोड असू दे. असू दे, ठीक आहे. साहित्य संमेलन होतात, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन वगैरे, ही सगळी खरंच भाषेच्या वाढीसाठी पोषक आहेत, पूरक आहेत असं वाटतं का? यावर मला एक कॉमेंट हवी आहे. तर ह्याच प्रश्नाला मला असं सांगायचं आहे की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आम्ही भेटलो कसे. तर आम्ही भेटलो साहित्य संमेलनांमधूनच. बर. तर बऱ्याच जणांना वाटतं की साहित्य संमेलनांमध्ये फक्त म्हातारे कोतारे वगैरे ज्यांना काही काम नाही असे लोक त्या मंडपात जाऊन बसतात, कविता ऐकतात की नाही ते पण माहिती नाही, मुख्य मंडप रिकामाच असतो वगैरे, कोणीतरी कोणाच्या अंगावर शाईच फेकली वगैरे, हेच मुद्दे सतत समोर येत असतात. ह्या सगळ्यात मला असं सांगावंसं वाटतं की अक्षर तुझेच आहे हा जो आज कार्यक्रम, तिकीट लावून लोक हजारांच्या संख्येने येतात. तर ह्या कार्यक्रमातले जे 4 कवी म्हणजे आम्ही 4 मित्र आहोत, ते आम्ही मित्र झालो, आम्ही भेटलो, त्याचं कारण म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. कारण नाशिक येथे झालेलं जे 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं, त्या साहित्य संमेलनात 3 दिवस जे कवी संमेलन चाललेलं होतं, म्हणजे प्रत्येक कवी येतो, आपली कविता सादर करतो. तर पहाटेचे 5 वाजले होते. तर पहाटेच्या 5 वाजता एक कवी तिथे कविता आपली सादर करत होता आणि तो कवी म्हणजे अविनाश काटवटे. 5 वाजता पहाटे 5 वाजता मला छान वाटली त्याची कविता आणि मग आम्ही भेटलो, आम्ही मित्र झालो. त्यानंतर नयनेश पण आहे, कोकण साहित्य संमेलन झालं होतं ठाण्याला, तेव्हा आम्ही नयनेशला भेटलो, त्याच्या कविता ऐकल्या, आम्ही सोबत मंचावरती पहिल्यांदा बसलो आणि तिथून आमची ट्युनिंग झाली छान. तर मला वाटतं की हे जे सगळे संमेलनं आहेत यांचा काहीच उपयोग नाही किंवा यांचा काहीच परिणाम साधला जात नाही, नवीन पिढीपर्यंत ते पोहोचत नाही असं अजिबात नाही. ते पोहोचतं आणि हा प्रत्येक गोष्टीचा छोटा ना छोटा परिणाम साधला जातो आणि तो भाषेसाठी फार महत्त्वाचा आहे. क्या बात. आणि आम्ही सातत्याने म्हणजे आम्ही भेटलोच नाही, आमची बॉन्डिंग पण जी आहे, आमची जी घट्ट मैत्री आहे ना, ही अशाच वेगवेगळ्या मुशायऱ्यांमधून, कवी संमेलनांमधून होत गेली. कारण सारंग आणि मी कितीतरी मुशायरे कवी संमेलन सोबत केले, नयनेशने आम्ही केलेलं आहे, अशाच याच्यातून आम्ही सुद्धा भेटलेलो आहे.
तर याच्यामध्ये एकतर कवी तसे फार तुरळक आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात भेटत असतात, तर त्यामुळे तशी मैत्री होण्याचं काही कारण नसतं. पण अशा कवी संमेलनांमधून जी भेट होते ती सातत्याने होत जाते. मग आपल्याला कळतं की अरे आपल्यासारखा विचार करणारा हा आहे, त्याचं लिखाण आपल्यापेक्षा चांगलं आहे, हा वेगळं काहीतरी लिहितो, अरे आपण जिथून आलेलो आहोत, आपण एकाच भागातून आलेलो आहे. म्हणजे अविनाश आणि मी एकाच महाविद्यालयातून आहोत. आमच्या अशा भेटीगाठी ज्या आहेत त्या साहित्य संमेलन असेल, युवक महोत्सव असतील, मुशायरे असतील, कवी संमेलनं असतील, जरी लोक तिथं फार असं म्हणतात की रसिक येत नाही, पण तिथं फार कवी भेटतात आणि त्याचा प्रचंड सकारात्मक परिणाम होतो. आमचं जे नियोजन आहे ते बऱ्याच अशा संमेलनांमधून आम्ही भेटून पुढे काय करायचं असं केलं आहे. आणि ती दूरदृष्टी, ते सगळं हे साध्य होत असतं. आणि आमचे जे मोठे कवी आहेत ते कसं लिहितात, त्यांनी काय वेगळं केलेलं आहे, काय करावं काय करू नये, हे सुद्धा आम्हाला लक्षात येतं. प्रत्येक ठिकाणी सुधारणेला वाव असतो, तो आहे. म्हणजे मला असं वाटतं की आता 100वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे, तर माझी ही विनंती आहे या माध्यमातून की जास्तीत जास्त तरुण कवींना याच्यामध्ये कसा सहभागी करता येईल, जास्तीत जास्त तरुण लेखक असतील, म्हणजे एक तरुणांचं एक ते संमेलन व्हावं 100वे. म्हणजे ते जरी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वयाने ते खूप वृद्धत्वाकडे जात आहे असं म्हणतायत, पण याला नव्याने तरुण करण्याची संधी शासनाच्या हातात आहे. आणि सगळेच जे काही संस्था आहेत ते आमच्यावरती त्यांचा विश्वाससुद्धा आहे. तर आम्हाला प्लीज त्याच्यात संमेलन सगळ्यांनाच करून घ्या, नवीन कवींना. म्हणजे याच्यातून एक नवीन तारुण्य अखिल भारतीय संमेलनाला येईल आणि ही चळवळ अशीच अजून पुढे 100 वर्षांनी ते पुढे घेऊन जाणं. आता आमच्या हातात सोशल मीडिया आहे, आम्हाला माहिती आहे की कसं तरुणांना इथं आकर्षित करता येतं. आमचे विचार, आमची भाषा, आमच्या कविता तशा आहेत. त्यामुळे सगळेच जे कोणी तरुण लिहित असतील, म्हणजे आम्ही 4 नाही, आमच्या व्यतिरिक्त हजारो तरुण आहेत, बरोबर, या सगळ्यांना तुम्ही त्यामध्ये सहभागी करून घ्या. म्हणजे तो खरंच 100वा सोहळा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा असेल असं मला या ठिकाणी वाटतं. नैनेश, तुला एक प्रश्न असा विचारायचा की तुमच्या चौघांचं जे बॉन्डिंग आहे, म्हणजे ते तुमच्या प्रयोगाला आल्यावर सुद्धा दिसतं. तुम्ही कविता ऐकवत नाही. म्हणजे अविनाश तुझी काहीतरी खेचत असतो, कोणीतरी कोणाला काहीतरी टोमणा मारतं, तुमचं काहीतरी इंटरनल जोक सुरू असतात. या बॉन्डिंग विषयी थोडं नैनेश तू बोलावंस असं मला वाटतं. काय होतं की आम्ही खास करून फारच महत्वाच्या माणसाला तू प्रश्न विचारला. कालच आमचं भांडण झालंय. तो बोलला की हे लाईव्ह जाऊ द्या, हे कट नका करू. तो बोलला की हा जोक माझ्यावर घेऊ नको. नाही चालतं. म्हणजे जसे 4 मित्र दैनंदिन जीवनात वावरतात, आम्ही कुठलाही बुरखा घालून आलेलो नाहीये. आम्ही जसे 4 जण वावरतो, आम्ही भांडतो, आम्ही मस्करी करतो, आम्ही कवितेवर बोलतो, आम्हाला मराठी प्रति श्रद्धा आहे. जे आमचं खऱ्या आयुष्यात आम्ही असेच आहोत, जे की व्यासपीठावर दिसतो. आम्ही कुठलाच बुरखा घातलेला नाहीये. काय होतं, आम्ही चांगले मित्र असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि जेव्हा आम्ही प्रॅक्टिससाठी भेटतो या शोच्या दरम्यान, त्याच्या व्यतिरिक्तही भेटतो, पण तेव्हा जे काही विनोद होतात त्या विनोदातून जे तुम्ही स्टेजवर बघता त्याचं निघालेलं ते आउटपुट असतं. हो, त्यामुळे आणि मैत्री चांगली असल्यामुळे खरंच ना. शंका आहे आमचं दोघांचं ते असतं नाही, वेगळं प्रेम आहे. मैत्री चांगली असल्यामुळे तसं आम्ही त्याला तितकंसं सिरियसली घेत नाही. पण मजा येते स्टेजवर ते करताना. लोकांना बऱ्याचदा ते कळतं, पण ह्यांचा काहीतरी जसं तू आता म्हणालास की हा इंटरनल काहीतरी जोक आहे, तर ते मजा येते ते करताना सर्व. आणि याच्यामधून काय आहे की पण आमच्या सगळ्यांचा खूप शुद्ध उद्देश आहे, एकच की हा कार्यक्रम, ही मराठी भाषा, ही मराठी कविता लोकांपर्यंत किती चांगल्या पद्धतीने पोहोचवता येईल. त्यात आमच्या कुणाचंच वैयक्तिक काहीच येत नाही, स्वार्थ नसतो. माझी कविता हा म्हणतो, काही आम्हाला नाही आवडलं तर आम्ही म्हणतो की हे नका घेऊ, किंवा आम्ही हे आवडलं तर एखाद्याची इच्छा नसेल. असं कितीदा झालंय की सारंगला वाटतंय वैयक्तिक की नका, मला ही कविता बोर झाली, नाही घ्यायची. नाही, आम्ही म्हणतो की नाही, घ्यावंच लागणार. तर असं पण आम्ही खूप करतो. माझ्या बाबतीत ते होतंच बऱ्याच वेळेस की एकदा किती वेळेस ते पुन्हा तोच सागर ऐकवायचं. पण हे तिघही मला तेवढाच. पण ते त्या तिघांसोबत मला वाटतं प्रेक्षकांची पण ती मागणी आहे, पुन्हा तोच सागर. म्हणजे आवडतं लोकांना ऐकायला. हे तिघजणी मला ते मोटिवेट करतात की अरे तू घे, ते लोक बघतील कसं घ्यायचंय ते.
पण म्हणजे हे एकमेकांमध्ये आमच्या चौघांमध्ये जी बॉन्डिंग आहे की काय घ्यायचं काय नाही घ्यायला पाहिजे. कारण काय प्रत्येकाला त्या त्या जागेचं किंवा त्या त्या काय म्हणू शकतो आपण त्या संरचनेचं नाही तिथल्या ऑडियन्सचं गमक माहिती असतं की हे नेमकं काय अपेक्षित ठेवतात. तर ते मला एखाद्या वेळेस माहीत नसतं, नैनेशला माहीत असतं. मग नैनेश सांगतो की नाही हे तिथे जाईल, नवीन ऑडियन्स आहे, घे तू. आणि असे मला हे याचे आउटपुट्स बऱ्याच वेळेस चांगले मिळाले, चांगले अनुभव सुद्धा आले. म्हणजे जिथे जिथे मी विचार केला की यार नको ते परत मैफिली तर तू माझ्या यायला नको होते, आणि तिथं जेव्हा जेव्हा ह्यांनी सांगितलंय मला की हे घे, आणि तिथे तिथे ते चाललेलंच आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळेस खोटं ठरलेलं आहे या बाबतीत. समोर असतं. ह्या सगळ्या ज्या कविता आहेत, हा सगळा कार्यक्रम आहे तो असा एका रात्रीत नाही झाला. त्यासाठी मागचं पूर्ण दशक गेलंय आमची मैत्री व्हायला, आणि अनेक रात्रीत चुरगाळल्या आहेत. तेव्हा कुठे हा गंध आज रसिका, म्हणून आम्ही चाफा देतो. अजूनही आम्ही हे मानतो की हे अजूनही परिपूर्ण नाही. यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी आम्हाला जोडायच्या आहेत, बऱ्याच गोष्टी, बरंच काम यावर करायचं आहे. आणि म्हणजे भाषेच्या जेवढं प्रगल्भतेने आम्हाला खोल जातील तेवढं आम्ही खोल जाऊ, आणि काय जे मूळ आहे की अशी ही भाषा तुम्हाला अनुभवता येऊ शकते, हाच आमचा प्रयत्न आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून. नाही, आम्ही प्रत्येक वेळेस, आता तू विठ्ठलाचा पॅच बोल, आमचा प्रत्येक प्रयोग हा 20 ते 30% हा वेगळा असतो. आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो की आता कुठलं म्हणजे काय करू शकतो, काय वेगळं करू शकतो, कोणी वेगळी चाल काही करू शकतो का. जसं अविनाशची एक इमेज होती की तशा एक भाव संगीतातल्या चाली, पण आम्ही आता त्याची म्हणजे लोकांना कळेल, पण तो वेगळ्या पद्धतीची वेगळ्याच पद्धतीचं गाणं, आणि ते त्याने हाताळलेलं आहे. असं आम्ही लिखाणाच्या बाप्तीत पण वेगवेगळं काय काय करू. नाही रॅप नाही, ते तू आता ये पुढच्या कार्यक्रमात थोडस सरप्राईज आहे. प्रेक्षकांना पण सरप्राईजच असेल ते. मला असं वाटतं आपण कार्यक्रमाच्या बऱ्यापैकी शेवटाकडे आलेलो आहोत. मला फक्त एक सांगायचं आहे की कार्यक्रमामध्ये तुम्ही एक फार छान गाणं घेता. म्हणजे मराठीविषयी आपण जेव्हा बोलतो, सारंग तू आता म्हणालास की हा कार्यक्रम उभा राहायला काही दशकांची मेहनत आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येकजण काही वर्षांपासून लिहिताय. मराठीविषयी आपण बोलताना महाराष्ट्राचा विचार आपण करतो. महाराष्ट्र उभं राहायला काही शतकं गेलेली आहेत, आणि त्या महाराष्ट्राची विचारधारा तुम्ही त्या एका गाण्यातून मांडता. मला असं वाटतं आपण त्याच गाण्यानं कार्यक्रमाचा शेवट करूया. हो चालेल. झाला उजेड. हो, मग तत्पूर्वी एक कुसुमाग्रजांची कविता. मी वाचू का ती? वाच. वीर म्हणजे हा ते हे एक सांग ना थोडस. मला ती खूपच, आपण म्हणतो की फक्त करुणतेचा ठप्पा लागलाय भाषेवरती, तर वीररस काय आहे तो सुद्धा मराठी, म्हणजे हिंदीमध्ये एवढं बघायला मिळतं, मग मराठीत आहे. कुसुमाग्रजांनी खूपच छान लिहिलं. आणि त्याच्यात गंमत या कवितेची अशी आहे की ती त्याचं गाणं झालंय, वेडात मराठी वीर दवडेले सात, ही ती कविता आहे. पण ती अर्ध्यावरूनच त्याचं गाणं झालंय. ओके. त्याच्या आधी 1-2 कडवी आहेत, ती मला आवर्जून ऐकवायची आहेत, म्हणून मी खास ऐकवतोय. येस. आणि ती कुसुमाग्रजांनी इतकं छान लिहिलंय. वेडात मराठे वीर दवडले सात. ही सुरुवात अशी होते की श्रुती धन्य जाहल्या श्रवणी आपली वार्ता, रण सोडून सेना सागर अमुचे पळता, अबलाही घरोघर खऱ्या लाजतीला आता, भर दिवसा आम्हा दिसू लागली रात, वेडात मराठे वीर दवडले सात. ते कठोर अक्षर एक एक त्यातील, जाळीत चालले कणखर ताठर दिल, माघारी वळणे नाही मराठी शील, विसरला महाशय काय लावता जात, वेडात मराठी वीर दवडले सात. वर भिवई चढली दात दाबती ओठ, छातीवर तुटली पटबंदाची गाठ, डोळ्यात उठे काऊर ओलवे काठ, मग म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले सात. जरी काल दावली प्रभू गनिमांना पाठ, जरी काल विसरलो जरा मराठी जात, हा असा धावतो आज अरी शिबिरात, तव मान करी हा घेऊन क्षीर करात, वेडात मराठी वीर दौडले सात. ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार सहा सरसावून उठले शेले, रिकबीत टाकले पाय झेलले भाले, उसळले धुळीचे मेघ सात निमिषांत, वेडात मराठी वीर दौडले सात. आश्चर्य मुग्ध टाकूनी मागुती सेना, अपमान बुजवण्या सात अर्पुनी माना, छावणीत शिरले थेट भेट गनिमांना, कोसळल्या उल्का जळत सात निमिषात, कोसळल्या उल्का जळत सात दर्यात,
वेडात मराठी वीर दौडले सात, खालून आग वर आग आग बाजूंनी, समशेर उसळली सहस्त्र क्रूरई मानी, गर्दीत लोपले सात जीव ते मानी, खग सात झळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठी वीर दौडले सात, वेडात मराठी वीर दौडले सात, दगडांवर दिसतील अजूनी तेथल्या टाचा, वा वा. दगडांवर दिसतील अजूनी तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात. वा वा. वेडात मराठे वीर दौडले सात. क्या बात, क्या बात. वा वा. आणि आमचं जे झाला उजेड गाणं आहे नैनेशचं कंपोज केलेलं आहे, सारंगने ते लिहिलेलं आहे. बर. आणि त्यामध्ये आम्हाला हेच पोचवायचं होतं की जी आपलं महाराष्ट्राची वैचारिक भूमिका आहे, हो. जी आपण नेहमी म्हणतो की शिव फुले आंबेडकर आहे, ती आम्हाला पोचवायची होती. कारण या तिघांच्या विचारांनी एक सकारात्मक परिवर्तन आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत झालेलं आहे. म्हणून आपला जो हे तीन लोक आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महात्मा फुले आहेत आणि आंबेडकर आहेत, यांच्यामुळे आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून जगभरात ओळखला जातो. आणि आपला तो विचार आहे, तर ते आम्ही गाणं केलेलं आहे एक सुंदर. तर त्या कवितेत आंबेडकर आहेत किंवा महात्मा ज्योतिराव फुले आहेत आणि शिवाजी महाराज आहेत. हे सगळे पुरुष होते. त्यामुळे एक महिलेचं एक प्रतिनिधित्व असावं असं आम्हाला वाटलं. त्यामुळे एक कडवं मग सावित्रीबाई फुले यांच्यावरती ते लिहिलं. हां, ऐकूया आपण. कुठे आहे? तर मला वाटतं की हे जे गाणं ऐकताना फक्त मला रसिकांना सांगावंसं वाटतंय की आम्ही जेव्हा एक कडवं सुरू करतो तेव्हा ते कडवं ऐकता ऐकता तुम्ही मनात ते चित्र निर्माण करा की हे कोण असेल. झाला उजेड झाला, झाला उजेड झाला, झाला उजेड झाला, झाला उजेड झाला, दिवस गेलं काळोखाला, वेढल त्यानं सह्याद्रीला, रयत आली संकटात, दाखवणार कोण वाट, बघून हाल सार घेऊन वार वीर वनवाच पार पेटवला, फिरवत तलवार खेळत आर पार चिरत आला अंधाराला. हे झाला उजेड झाला उजेड झाला उजेड झाला, झाला रे झाला, झाला उजेड झाला उजेड झाला उजेड झाला, झाला उजेड झाला उजेड झाला उजेड झाला, झाला उजेड झाला उजेड झाला उजेड झाला. जळत होती एक ज्योत, करून संसाराची वात, वा. जरी ती लाख वादळात, वादळ तिच्या विचारात, सोडून चूल मुल पंखास दिलं बळ, मारून गाठ पदराला, राबून दिसरात मोडून रीत भात, लांबून आली उंबऱ्याला. हे झाला उजेड झाला उजेड झाला उजेड झाला, झाला रे झाला, झाला उजेड झाला उजेड झाला उजेड झाला, झाला उजेड झाला उजेड झाला उजेड झाला, झाला उजेड झाला उजेड झाला उजेड झाला. विखुरलेली पाळमुळ, धुळीनं माखलेली कुळ, रुढीनं जखडला काळ, साचला अन्यायाचा गाळ, सोडून जात पात समतेच घाण घात, चौदार केलं या पाण्याला, कोणत भेदभाव जोडत गाव गाव, फोडत आला जुलमाला. हे झाला उजेड झाला उजेड झाला उजेड झाला, झाला रे झाला, झाला उजेड झाला उजेड झाला उजेड झाला,
झाला उजेड, झाला उजेड, झाला उजेड, झाला रे झाला, झाला उजेड, 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 झाला रे झाला उजेड, क्या बात आहे. मला वाटतं इतकं सुंदर गाणं झाल्यानंतर वेगळं काही कार्यक्रम संपवण्यासाठी बोलण्याची गरज नाहीये, पण तरी सुद्धा मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम करतोय. त्यामुळं मराठी भाषेविषयी बोलताना तुमच्यासारखे तरुण किंवा एकंदरीतच तरुण वर्ग आत्ताचा इतक्या प्रतिभाशाली कविता करतोय किंवा इतक्या सहज कविता करतोय, इतके सुंदर कार्यक्रम प्रयोग हे मराठी भाषेत होत आहेत. त्यामुळं तुम्ही जसं म्हणालात सगळे, मराठी भाषेला सध्या तरी मराठी भाषा संपत चालली आहे, लुप्त होत चालली आहे, असं काही घाबरण्याची वगैरे गरज नाही आहे. मराठी भाषा ही उत्तर वाढतच जाईल, वृद्धिंगतच होत राहील, हा विश्वास तुमचा कार्यक्रम पाहिल्यानंतर, तुमच्याशी बोलल्यानंतर नक्कीच येतोय. आणि त्यामुळं तुमचा जो कार्यक्रम आहे अक्षर तुझेच आहे, त्या कार्यक्रमाला खूप शुभेच्छा देतो. 31 प्रयोग आत्ता झालेत, 31,000 म्हणून असं एक लिमिटेशन त्याला द्यायचं नाहीये, एक बंधन द्यायचं नाही, पण असेच प्रयोग होत राहूत हीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि धन्यवाद तुम्ही सगळे आज पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांशी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं हा सगळा संवाद साधला त्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद.